शुभ हस्ते निलिमा प्रकाश पाटील यांचा सत्कार इथे होणार आहे। सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आपणा सर्व बदलापूर वासियांचे प्रेरणास्थान एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, गोपालजी लांडगे साहेब आणि माझ्या सर्व आगरी समाजातील आपण 4 दिवस जो महोत्सव साजरा केला ते सर्व माझे सहकारी आणि आज नेहाजी कक्कर आणि सिंग यांना दाद देण्यासाठी आपण सर्व जमलेले प्रेक्षक पुन्हा ती व्यासपीठावर येणार आहे। परंतु ज्यांनी वामन मात्रेला घडवलंय ते माझे सर्वस्व साबीरबाईंनी चालना दिली आणि माझं फ्युचर ज्यांनी घडवलं ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब। आज साहेब मी हक्काने सांगेन माझ्या या बदलापूर आणि समाजवासियांतर्फे की आम्ही आगरी समाजात जन्माला आलो। आगरी समाजात जन्माला आल्यानंतर आपली संस्कृती, आपली बोलीभाषा ही कुठेतरी या ठाणे जिल्ह्यामध्ये लोक विसरत चाललेली। आम्ही शरदजी मात्रे, दीपक मात्रे, वैकर, मेर आणि सर्व आगरी युवा संघटनेचे पदाधिकारी यांनी मिळून आम्ही साहेब 4 वर्ष महोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नुसता प्रयत्न केलेला नाही साहेब, या बदलापूर शहरामध्ये आमच्या समाजाचे जेवढे विद्यार्थी आहेत कमीत कमी 40 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतलेले आहेत। त्यांचं केसापासून ते नखापासून पूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही सर्व करतोय। आज बदलापूर महोत्सव होईल का नाही होईल अशी लोकांची शंका होती, परंतु 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत बदलापूर महोत्सव साधी साहेब आम्ही करणार आहोत। आणि हा आगरी दणका साहेब आज आम्ही दिलेला आहे, कारण का तुम्ही दिबा पाटील साहेबांच्या विमानतळाला साहेब नाव दिलेलं आहे आणि आमचे सर्व आगरी बांधव नेहमीच या ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांच्या पाठीशी आहेत। आज 22 नगरसेवक आम्ही या बदलापूर शहरामध्ये आगरी समाजाचे आहोत। त्याच्यात शिवसेनेचे साहेब आम्ही 14 आहोत, बीजेपीचे 7 आहेत आणि एक अपक्ष असे नगरसेवक पूर्णच्या पूर्ण या बदलापूर शहराचा कायापालट करण्यासाठी साहेब आम्ही नेहमी आपल्या मार्गदर्शनात प्रयत्न करतो। किसन कथोरे साहेब सुद्धा आमदार असतील, त्यांची नेहमीच आम्हाला साथ असते। हा महोत्सव आमचे शरदजी मात्रे आणि वैकर साहेब हा महोत्सव आम्ही आगरी उन्नती मंडळ आणि आगरी युवा संघटना यांच्या माध्यमातून करायचो। परंतु या शहरामध्ये 25 तारखेला 8 संध्या हा कार्यक्रम सुद्धा असतो। आम्ही सर्व शिवसेना बीजेपी युतीचे कार्यकर्ते, आमच्या हातात कधी घड्याळ पण नाही आणि झेंडा हात पण नाही। मी शरदजींना सांगितलं, शरदजी तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असाल तरी घाबरू नका, मी शिंदे साहेबांचा चेला आहे। साहेब आयुष्यामध्ये जे पण काय कमवलंय ते समाज आणि गोरगरिबांसाठी 80% वर साहेब मी खर्च करतो। कधीच माझ्या खिशात काय आहे का नाही आहे, माझ्याकडे कोण आला तर मी सरळ हाताने मदत करतो, समाजाचा असो पर समाजाचा असो। आज 20% आगरी समाज, 80% आदर समाज या शहरामध्ये, परंतु प्रत्येकाच्या अडीअडचणीला खासदार साहेबांनी आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही या लोकांना मदत करत असतो। त्यामुळे आज वामन मात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून मी बोला शरदजींना, शरदजी खाली आप देखते रहो, वामन मात्रेंनी ठरवलं साहेब
साहेबांचे आशीर्वाद आहेत, खासदार साहेबांचे आशीर्वाद आहेत आणि वरच्या देवाचे सुद्धा जास्त आशीर्वाद आहेत. साहेब पोलीस घाबरायचे. आज कमीत कमी 80,000च्या वर साहेब क्राऊड या ठिकाणी होता. काल 30,000च्या वर क्राऊड होता. पहिल्या दिवशी ओपनिंगला 18,000च्या वर क्राऊड होता. साहेब आमचे शरदजी बोलायचे, वामन कसं काय होणार, ट्रॅफिक जाम होईल. मी बोला देवावर विश्वास ठेवा. कुठच्याही प्रकारची 10 मिनिटाची साहेब ट्रॅफिक नसताना, रस्त्याचं काम चालू नसताना हा महोत्सव आम्ही आज शेवटचा दिवस आपल्या मार्गदर्शनाखाली पार पाडलेला आहे. मी बदलावर वचन सांगेन की तुम्ही वामन म्हात्रेला, एकनाथजी शिंदे साहेबांना आणि केंद्रामध्ये मोदीजी साहेबांना सर्वांनी 2024च्या येणाऱ्या निवडणुकामध्ये साथ द्यायची. लोकांना वाटत असेल मी आमदारकी लढवेन, पण आज माझे ज्यांनी मला घडवलं त्यांच्यासमोर सर्वांना सांगतो, थोड्याशा राजकीय आमिष असतात. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांच्या कृपेने, देवेंद्रजी फडणवीस यांच्या कृपेने आमदार झालेला आहे. माझी पाली यावेळेस हुकलेली आहे. माझी पाली यावेळेस हुकलेली आहे. म्हणून तुम्ही असं काय साहेब कोणाला तरी काय वाटते कमी निवडणुका आल्या म्हणून हे काय करतोय आणि शरदजी घाबरतात. पण मी साहेबांसमोर शरदजी शब्द देतो, मला 4 अक्षराचा अभिमान आहे. मी माझा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी काही पण करायला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार असतो. आणि आज आपण सर्व आगरी समाजाच्या युवकांनी मला माझं नाव वापरायला साहेब परमिशन दिली. घाबरून म्हणून इथले आमदार पण निवडून येतील, साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार पण निवडून येतील आणि बदलापूरची जनता भरभरून नगरपालिकेची सत्ता पुन्हा माझा पण काहीतरी स्वार्थ सांगून ठेवतोय. तुम्ही मला साथ द्या. आज नेहा कक्कर आली, पुढच्या वर्षी कोण येईल तुम्ही फक्त बघत राहा. 2 माणसं माझ्या पाठीशी आहेत. साहेब सर्वांना वाटलं हा काहीतरी पिकतो. तुम्हाला माहिती आहे मी मनात ठरलं ते करून दाखवतो. मी नगराध्यक्ष कसं आलो बदलापूर शहराला माहिती आहे. म्हणून माझ्या नादाला कोणी, मी काय बोलत नाही, मी काय चुकीचं करत नाही, मी कुठच्या बिल्डराकडनं हप्ते घेत नाही, टक्केवारी घेत नाही. फक्त साहेबांच्या आशीर्वादाने कृपा. मी माझ्या कॉलेज जीवनापासून व्यवसायात आलो. माझ्या आई वडिलांची पुण्याही, माझ्या मित्रांची, स्वर्गीय साबीरबाई शेख आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला घडवले. नक्कीच शरदजी आपल्या मनात ज्या खदगत आहेत त्या बदलापूर शहरासाठी कमीत कमी साहेबांनी आतापर्यंत 200 कोटी रुपये दिलेत. पाण्यासाठी सुद्धा आता 208 कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे. आज इथं माता भगिनी आहेत आणि तुम्ही बोलाल मुख्यमंत्री साहेब आलेत ना, आम्ही 15-20 मिनिटं पाणी भरतो तर बिलकुल नाही. 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपली पाण्याची योजना मंजूर होऊन त्याचं टेंडरिंग होणार आहे. नगरपालिकेची प्रशासकीय बिल्डिंगसाठी साहेबांनी 25 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. आम्ही शरदजी 9 वर्ष तुमच्यावर नगराध्यक्ष होतो, परंतु वामन म्हात्रे 2014 साली नगराध्यक्ष झालो. साहेबांच्या पाठीमागे लागून 1,10,000 स्क्वेअर फुटाची बिल्डिंग नगरपालिकेची आम्ही बांधण्याचं काम चालू केले. 2 महिन्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे. अजून साहेब आगरी समाजासाठी आम्ही 4,500 स्क्वेअर फुटाचं आगरी भवन साहेब बनवायला घेतलंय. 5 लाख रुपयाचा निधी आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून खर्च केलाय आणि आता अजून आम्हाला 7 कोटी रुपये साहेब लागणार आहेत. तर आता तुम्ही आले आम्हाला काहीतरी देऊन मला माहिती आहे. आणि अजून एक सांगतो, बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांचे विचार घेऊन साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. या महाराष्ट्रात नव्हे, या जगात नव्हे, असं बाळासाहेब ठाकरे भवन आपलं वालवली या ठिकाणी साहेब 24 एकर मध्ये आपण भूमिपूजन केलेलं आहे. 80% वर काम झालेलं आहे. 2 महिन्यामध्ये साहेब त्याचं सुद्धा लोकार्पण करणार आहोत. या मुंबई शहरातल्या सर्व ज्या शाळांच्या ट्रिप आहेत साहेब, 1 दिवसाचं वनभोजनला आपण कुठे जातो त्या ठिकाणी पूर्ण बाळासाहेबांचं जन्मचं त्यांचं निर्वाण
त्यांच्या मरेपर्यंत सर्व इतिहास आम्ही साहेब त्यामध्ये घेतलेला आहे. आणि जे भाले आहेत साहेब, त्या भाल्यामध्ये साहेबांची प्रतिकृती आम्ही तयार केलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही एक लेजर शो साहेब अरेंज केलेला आहे. 25 मिनिटाचा लेजर शो त्या ठिकाणी रोज साहेबांच्या जीवन परिचय. म्हणून मी जास्त बोललो असे साहेब क्षमा असावी. ओघानी. आणि साहेब ते पण सांगतो, आज एक 1 दिवसापूर्वी एक ग्रीन बिल्डिंग आम्ही त्या बिल्डिंगचं नावच ग्रीन बिल्डिंग केलेलं आहे. आणि आपल्या देशाची जी आर्किटेक्चर संघटना आहे त्यांनी त्याला पहिलं पारितोषिक सुद्धा दिलेलं आहे. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो साहेब. आपल्या मार्गदर्शनाखाली भरपूर विकासाची कामं या शहरामध्ये केलात. आणि अजून आमच्या निलिमात आहेत, आमच्या सर्व नगरसेवा समोर बसलेल्या आहेत. खासदार साहेब, विनंती आहे, अजून 100-200 कोटी रुपयाचं पॅकेज. प्रकाशजी पाटील, हो इकडे या. तुम्ही सांगता साहेबांकडे चला, आज साहेब तुम्हाला देऊन जाणार आहे. नुसतेच निवडणुका आल्या का कोणीतरी मग यांना देतो पत्र द्या, काम काय होत नाही साहेब. तुमच्या आशीर्वादानं आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर कामं केलेली आहेत. आज नक्कीच इथले बसलेले सर्व नगरसेवक सुद्धा खुश होणार आहेत. मी साहेबांकडे MMRDच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. खास ठोस अनुदानात सुद्धा साहेब मागणी केलेली आहे. नाही साहेब 25 कोटी हो तुमचं, आणि 42 कोटी आम्ही MMRD. हा सर्व मिळून 100 दिले, आमचा प्रकाश पाटील कोणाला समोर उभाच नाही. खरं साहेब, आम्ही बडाया मारत नाही. वामन म्हात्रे आणि माझी टीम ज्यांनी या शहरामध्ये ठरवलं ते साहेब आपल्या आशीर्वादाने होत राहील. आणि या बदलापूरचा विकास सर्वांच्या आपल्या आशीर्वादानं आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत राहू. एवढंच आजच्या दिवशी बोलतो. शरदजी म्हात्रे, तुमची एक खंत होती की आपल्या गोरगरिबांच्या जमीन रेड आणि ब्लू रेषेमध्ये साहेब गेलेले आहेत. साहेब तुम्ही एक मिटिंग घेतलेली आहे, पुन्हा एक मिटिंग साहेब आम्ही या ठिकाणी तुम्ही आम्हाला द्याल. आणि ज्या चुकीच्या आम्ही ज्या फ्लड लाईन मध्ये ते आम्ही सांगणारच नाही, पण ज्या चुकीच्या सर्वे नंबर त्यात इंटर केलेले आहेत ते तुम्ही काढा, एवढी साहेब आम्ही विनंती राहील. आणि साहेब आज अजून एक आम्ही ठराव केलाय की आमचे जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांना वारस हक्काने ज्या जमिनी आई वडील मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या नावावर करायला लावतात, त्यावेळेस इथले तहसीलदार, इथले प्रांत अधिकारी, इथले तलाठी आणि त्यांचे क्लार्क हे त्रास देतात. साहेब आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, ठाणे जिल्ह्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश द्या की कुठच्या प्रकारची आमची गोरगरीब जनता आगरी समाजातली सकाळी उठते, शेतावर जाते, मोलमजुरी करते, पोट भरते, अशा लोकांकडनं कधीच काहीच अपेक्षा ठेवू नका, असा ठराव आम्ही आज शरदजी साहेब आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये केलेला आहे. नक्की ज्याच्यावर अन्याय होईल त्यांनी आम्हाला भेटा. तुमचा सातबारा घडून देण्याची जबाबदारी या शरद म्हात्रेची, या वामन म्हात्रेची, त्या बाईकरची, मेयरची, दीपक म्हात्रेची असेल, असं आज समाजाला आश्वासित करतो. आणि साहेब तुम्ही इथं आलात आमच्या पाठीवर थाप मारण्यासाठी, तर आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो. असेच आशीर्वाद तुम्ही आमच्यावर ठेवा. नेहमी ही बदलापूरची जनता 4 अक्षरं सोडून कुठंच जाणार नाही असा शब्द आपल्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांना विनंती करेन की साहेब आम्हाला मार्गदर्शन करा. उदार मनाचा कर्तृत्ववान कार्य धुरंधर संघर्ष योद्धा सर्व